आज 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणममध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। यंदाचा योग दिन हा अनोख्या पद्धतीने साजरा केला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच देशभरातील नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणममधील समुद्रकिनारी तब्बल 5 लाख लोकांसोबत योग साधना करताना दिसले। देशभरामध्ये 3.5 लाखांहून अधिक ठिकाणी एकाच वेळी योग सत्राचे आयोजन करण्यात आले। यावर्षी एक पृथ्वी एक आरोग्य ही थीम घेऊन मानव आणि पृथ्वीच्या आरोग्यातील नात्यांवर प्रकाश टाकण्यात आलाय। आज 11 वर्षांनंतर आपण बघतोय की योग जगभरातील करोडो लोकांच्या रोजच्या जगण्यातला भाग झालाय। मोदींनी याचं कौतुक केलं। इतकंच काय, आता नेव्हीच्या जहाजांवरही योग सुरू झाल्याचंही मोदींनी सांगितलं आणि त्याचंही कौतुक केलं। भारताची ही संस्कृती, भारताची ही ओळख आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे आणि सगळ्यांचं कल्याणच करणारी ती आहे। त्यामुळे ही संस्कृती अधिकाधिक कशी रुजवता येईल यासाठी भारताकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। योग करणं ही चांगल्या आरोग्याची जडीबुटी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। ही 4 दृश्य आपण एका वेळेला स्क्रीनवर बघता आहात। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी योगाभ्यास केला। ते गोरखपूर इथं अनेकांसोबत योग करताना दिसले। तर मुख्यमंत्री मोहन यादव मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये सर्वसामान्यांबरोबर व्यासपीठावर योगाभ्यास करताना दिसले। त्यानंतर आसामची दृश्य हेमंत बिस्वा शर्मा हे देखील योगाभ्यास करता आहेत। सामान्यांबरोबर त्यांच्याच सोबत बसून योगाभ्यास केला सीएम हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसाममध्ये। आणि गुजरात बडनेर इथली दृश्य आपण बघताय। बडनगर गुजरातमध्ये सुद्धा योगाभ्यास करण्यात आला। सीएम भूपेंद्र पटेल यांनी सगळ्या सर्वसामान्यांसोबत बसून आज सकाळी योगाभ्यास केला। अजून काही दृश्य आपण बघूया। केंद्रातले जे नेते आहेत त्यांनी सुद्धा योगाभ्यास केलेला आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरामध्ये योगाभ्यास केला। राजनाथ सिंग संरक्षण मंत्री हे योगाभ्यासामध्ये सहभागी झाले। जम्मूच्या उधमपूरमध्ये त्यांनी योगासनं केली। शिवराज सिंग चौहान यांनी सुद्धा नवी दिल्लीमध्ये योगाभ्यास केला। आणि ही 2 दृश्य आपण बघतोय आता। विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो लाखो लोकांच्या सोबत योगाभ्यास केला। त्याआधी त्यांनी योग दिनाच्या शुभेच्छा सुद्धा या सगळ्यांना दिल्या। आणि देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये वारकऱ्यांसोबत योगाभ्यास केला, योगासनं केली आणि 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन अशा पद्धतीने साजरा करण्यात आला। हा एकत्रित येऊन योग दिन मुद्दामून साजरा करण्याचं कारण असं की योग फक्त महाराष्ट्र आणि देशापुरता मर्यादित राहू नये, तो जगभरामध्ये पोचावा आणि त्याचे जे फायदे आहेत ते जगभरामध्ये पोचावे, हा मूळ उद्देश आहे। आपण ही दृश्य बघतोय पुण्यातली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योगाभ्यास करताना बघायला मिळाले। हजारो वारकऱ्यांसोबत त्यांनी पुण्यामध्ये योगाभ्यास केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी विशाखापट्टणममध्ये समुद्र किनाऱ्यावर योगाभ्यासाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि योगाची आसनं करण्यात आली। विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांमध्ये बसून त्यांच्यासोबत योगा केला। आणि पुण्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांसोबत योगाभ्यास केला। मानसिक अवस्था बदलण्याकरता, शारीरिक अवस्था बदलण्याकरता, मन चित्त शांत होण्याकरता, शरीर निरोगी होण्याकरता योगाचं खूप महत्त्व आहे। पूर्वीपासून ते आपल्याला माहिती आहे, आपल्या इतिहासात आहे, मात्र तो तितक्या गांभीर्याने घेतला जात नव्हता। तो आपल्या प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग झाला पाहिजे आणि म्हणून 11 वर्षापूर्वी योग दिन साजरा केला गेला।
खरं तर प्रत्येक दिवशी योग करायचा आहे, योगाचा अभ्यास करायचा आहे, योगासनं करायची आहेत. मात्र त्याचं महत्त्व पटवून सांगण्याकरता एक दिवस योग दिन देशभरात आजच्या दिवशी साजरा केला गेला. विशाखापट्टणम आणि पुण्यातली दृश्य. विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग साधना केली. हजारो लाखो लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या मध्यभागी अगदी उभं राहून त्यांच्या सोबत योगाभ्यास केला. समुद्रकिनारी विशाखापट्टणमच्या या योगाभ्यासाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि पुण्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांसोबत योगाभ्यास केला. मन हलकं होण्याकरता, शरीर हलकं होण्याकरता, लवचिक होण्याकरता, निरोगी होण्याकरता योगाची खूप मदत होते. आयुर्वेदामध्ये सुद्धा योगाचं खूप मोठं महत्त्व सांगितलेलं आहे आणि योग हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला पाहिजे असंही वारंवार सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे 11 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. फक्त तो महाराष्ट्रात किंवा भारतात साजरा होतो असं नाही, तर अनेकदा असंही बघायला मिळालंय की देशाच्या बाहेरही, भारताबाहेरही या योगाचं महत्त्व सर्वदूर पोचलेलं आहे आणि योगाभ्यास केला जातो. दिनचर्याचा भाग म्हणून तो आत्मसात केला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारकऱ्यांसोबत योगाभ्यास करतायत. वारी सुरू झालेली आहे. देहूहून तुकोबारायांची पालखी निघालेली आहे. आळंदीहून ज्ञानोबारायांची पालखी निघालेली आहे. आता ही 3 दृश्य आपण बघताय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू योगाभ्यास करताना आपल्याला दिसतायत. मधल्या दृश्यांमध्ये उत्तराखंड, देहरादून इथं त्या गेलेल्या होत्या आणि तिथं त्यांनी योग केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विशाखापट्टणममध्ये, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उत्तराखंड, देहरादूनमध्ये आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा योगाभ्यास पुण्यामध्ये. योगानं आयुष्य बदलून जातं हे मानणाऱ्या सगळ्यांनी योग करायचाच आहे असं आवाहन केलं गेलेलं आहे. मन शांत होतं, मानसिक स्थिती सुधारते, शरीर निरोगी राहतं. छोटे मोठे जे अंगदुखी, पाठदुखी, गुडघादुखीचे आजार असतात ते कायम वर्षानुवर्ष सलग जर योगाभ्यास करत असाल तर ते तितक्या मोठ्या प्रमाणात जाणवत नाहीत. जितक्या तरुण वयापासून तुम्ही योगाभ्यास करायला सुरुवात कराल तितकेच त्याचे फायदे तुम्हाला 40-45 नंतर बघायला मिळतील असं अनेक डॉक्टर्स, आयुर्वेदाचार्य सांगतात. पण धकाधकीच्या जीवनामध्ये ते आत्मसात करणं आणि दैनंदिन सवयीचा तो भाग बनवणं हे शक्य होत नाही. तरी देखील ते शक्य करण्याचा प्रयत्न सगळ्या राज्यकर्त्यांचा आहे आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. आज सगळीच नेते मंडळी, मग ती केंद्रातली असो, राज्यातली असो, वेगवेगळ्या भागांमध्ये सर्वसामान्यांसोबत योगाभ्यास करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि याची सुरुवात, याची सवय जी लावली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आजच्या दिवशी, योग दिनाच्या दिवशी, म्हणजे आजच्या दिवशी योग दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू करण्यात आला आणि त्यामुळे का होईना आजच्या दिवशी महाराष्ट्रभरात आणि देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी योगाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं. आणि त्यामुळे इतर वेळी दिसणारे स्वतःच्या कॉन्वॉयमधले व्हीव्हीआयपी नेते आज सर्वसामान्यांमध्ये योगाभ्यास करताना आपल्याला दिसत आहेत. यंदाची थीम आहे एक पृथ्वी एक आरोग्य. आपल्याला एकच शरीर लाभतं, एकच आरोग्य लाभतं आणि ते सुदृढ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. जितकं आपण आपल्या शरीराकडे लक्ष देऊ तितकंच आपलं चित्त शांत राहील,
आपला कामात फोकस वाढेल, असे वेगवेगळे सामाजिक स्तरावरचे आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदेच या योगाभ्यासाचे बघायला मिळतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दिवस सकाळी 5 सकाळी 6 वाजता सुरू होतो, रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास, कामं, दौरे हे सगळं सुरू असतं। असं असताना आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं योगाभ्यास करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस